लोक तिथं चांगलं असलं ना तिथं चांगलं करत्या आणि तिथं वाईट असलं तिथं म्हणून सोडून देत्या गाव. त्यांना वाटतं काही खरं नाही. नदीला जेव्हा महापूर येतो ना त्यावेळेस आमच्या लासूर गावची शाळा नदीच्या पलीकडे असल्यामुळं कंप्लीट 3 ते 4 महिने शाळा बंद असते. तोपर्यंत आतापर्यंत इतके बळी पडले तिथं, इतक्या लांब दूर वेळेवर उपचार मिळत नाही, काही नाही. सरकारने तर नक्की केली पाहिजे, पण सरकारचं लक्ष आता ह्या समस्येवर कमी आहे. आता 25 लोक शिकवत होते, तेच आता 14 जण शिकवत तेवढ्याच मुलांना. हे थडक्यालाच लोक झाले, आमदार खासदार लोक निवडून देते अलग अपेक्षानं, आणि ते त्यांच्या मर्जीने इकडे जातात तिकडे जातात. आमची जी मुलं आहे आजची, त्यांना बऱ्याचशा जणांना नोकऱ्या नाही आहे. इथं जसं दवाखाना पाहिजे होता एक सरकारी, तो नाही लासूर गावामध्ये. ग्रामसेवक सुद्धा इथं आठवड्यात 2-3 दिवसच हजर असतो. बाकी सरपंच उपसरपंच बस काही काम निघलं तेव्हाच येते तिथे. आता आमच्या 500 मुलं असतात तिथं वर्गाची कॅपॅसिटी 40 ते 30 मुलांची असते, तर जागा नसते बसायला. नमस्कार, मी स्नेहल चौधरी. आपण पाहत आहात LS मराठी. गाव तिथं पार पार तिथं LS मराठीच्या विशेष शो मध्ये आपलं स्वागत आहे. आमचा गाव दौरा या विशेष मोहिमेमध्ये आज आपण पोहोचलो आहोत लासूर गावात. समृद्धी महामार्ग होऊनही इथल्या स्थानिकांना रोजगारासाठी वणवण करावी लागते. आरोग्य आणि शिक्षणाची व्यवस्था बिकट असून पावसाळ्यात विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी साधा रस्ताही उपलब्ध नाहीये. गावात अवैध धंद्यांना चालना मिळत असताना आता ग्रामस्थांचा राजकारणावरचा भरोसाच उडालाय. याचाच भीषण वास्तवाचा थेट आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधीनं. पाहूयात हा विशेष रिपोर्ट. गेले अनेक दिवस LS मराठीचा गावभेट दौरा सुरू आहे आणि याच दौऱ्याच्या निमित्ताने आज आपण छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यातील लासूर या गावामध्ये आपण आलेलो आहोत. खरं तर गाव जे आहे अतिशय सुंदर. सध्या मी ज्या ठिकाणी उभा आहे ते दाक्षानाई देवीचं मंदिर. हे मंदिर माझ्या मागे आपण पाहू शकताय. हे या गावाचं मूळ देवस्थान. आणि हे गाव खऱ्या अर्थाने चर्चेत आलं ते ज्यावेळी या गावातून समृद्धी महामार्गाचं मॅपिंग झालं. समृद्धी महामार्ग पूर्ण झाला, मात्र आता त्या समृद्धी महामार्गाचा या गावाला किती फायदा होतोय? समृद्धी महामार्गाचा मुळे या गावाचा विकास झाला आहे का? येथील शिक्षणाची परिस्थिती काय आणि इथे रोजगाराच्या संधी नेमक्या काय? चला तर मग जाणून घेऊया छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील या लासूर गावचा नेमका विकास झालाय तरी काय आणि कोणत्या समस्या अजून इथल्या नागरिकांना भेडसावत आहेत. मित्र, कितवीला आहेस तू? मी 10वीला सध्या. शाळा कुठे आहे तुझी? आमची शाळा हे ZPPMC स्कूल आहे तिथं. मग तू आता ह्या नदी पात्रातून चालत आला, ज्यावेळी पाऊस असतो, ज्यावेळी पूर्ण पाणी असतं, मग त्यावेळेस कसं करता? आता त्यावेळेस तिथं पाणी असल्यामुळे आता महिना 1.5 महिना आमची शाळा इथं बाजूला एक आंतरराष्ट्रीय शाळा आहे, तिथं भरत असते. इथं आम्हाला जायची परवानगी देत नाहीये, पाणी चालू वरती पुलटून वाहत असल्यामुळे. मग तुम्हाला 1 महिना म्हणजे तुमचं शिक्षण असं दुसरीकडेच? हो, दुसरीकडे शिक्षण असतं, पण तिकडे मुलं म्हणजे शकत जात नाही. मग आम्हाला असं वाटतं तिथं चांगला रोड नाही तर असं पूल वगैरे काही चांगलं बांधलं पाहिजे इथं. तू ज्यावेळेस शहरात जातो त्यावेळेस शहरातले रस्ते बघतो, तिथला झगमगाट बघतो, सगळ्या गोष्टी बघतो, सगळं लाइटिंग वेटिंग हे ते भारी मला. तुझ्या गावात काय नेमक्या समस्या? काय वाटतं तुला? आपलं गाव पण तसं झालं पाहिजे का? आमचं गावचाच झालं पाहिजे, पण ते आता मोठे मोठे लोक इथं नाही. आता लोक तिथं चांगलं असलं ना तिथं चांगलं करत्या आणि तिथं वाईट असलं तिथं म्हणून सोडून देत्या गाव. त्यांना वाटतं काही खरं नाही. ते चांगल्या ठिकाणी चांगलं चांगलं करतात. आमच्यासारखं छोटं गाव असं राहून जातं. तुमच्या गावात तुझे अजून मित्र आहेत जे तुझ्यापेक्षा मोठे आहेत, त्यांना कामधंदे बसलेले असतात निवांत, मग काय मग शिकून मोठं व्हायचं? घरचे म्हणतात शिकून मोठं व्हा मोठं व्हा. मग कसं मोठं व्हायचं? असं काही उद्योगधंदेच नाही, व्यवसाय नाही, प्रत्येक वेळेस शहरात जायला लागतं. हो, आता काय आता ते ना, मग तर त्यामुळे असू शकतो इथं. आणि आसपास चांगलं हे पण नाहीये. आणि मुलं इथं मुलांना अभ्यास करावं वाटतं, पण वातावरण मुलांचा अभ्यास होऊ शकत नाही. आणि घरच्यांना पण वाटतं आता याचं काही खरं नाही, पण मुलांना एक संधी भेटायला पाहिजे. पण पालकांना वाटतं काही खरं नाही. मुलं आहे ना, त्यांना वाटतं तात्पुरतं आपण काम करू. कंपनीत जात्या 15,000 काम करता, मग त्यांना माहित नाही भविष्यासाठी खूप मोठा प्रॉब्लेम होणार आहे. तुलाच एवढं लवकर कळालं, त्यांना अजून कळालं नसेल कदाचित राजकारणी नेत्यांना पण कळालं नसेल कदाचित, तुला त्यांच्यापेक्षा जास्त कळालं असेल. काय व्हायचे तुला मोठे होऊन? मला मोठं होऊन बिझनेसमॅन व्हायचं आहे. कसं करणार गावात बिझनेस? तुमच्या गावात रस्ताच नाही यायला. नाही, आता मी काय करणार, मी पहिली गोष्ट मी MBA वगैरे हे करणार आहे. आणि माझं अभ्यासामध्ये माझं मन चालतं, पण मला आहे ना अभ्यास एवढं गणित विषय हार्ड जातो. मला एक नॉर्मल विषय घ्यायचा आणि मला आहे ना बिझनेस पण माझं जास्त चालतं. पण म्हणजे मग आता तुला शहरातच जावं लागेल. कॉलेज कुठे आहे तुमच्या गावात? हो, ते आहे म्हणा. कॉलेज आता इथं आहे कॉलेज स्टेशनला, पण ते चांगलं नाहीये. कारण तिथं ना शिक्षण चांगलं होत नाही.
आणि इथं आता जायच्या यायच्या मुलांची खूप अडचण असते, एवढं लांबून जायचं, मग ते मुलं आळशी बांधते म्हणून जातच नाही मग. बरं, आता तू विद्यार्थी शाळेतला, तू आता 10वीला आहे, तुला सगळ्या गोष्टी माहिती आहे. तुझे मोठे भाऊ मोठे मित्र कसे कामाला जातात, 15,000 काम करतात आणि कसं कसं त्यांचं करतात ते त्याला माहिती आहे. एकंदरीत आपलं भविष्य तसं होऊ नये, म्हणजे तुझं भविष्य अजून 4-5 वर्षांनी तू त्यांच्या वयाचं होशील तसं होऊ नये. काय काय तुला गावात वाटतं की ह्या गोष्टी व्हाव्यात? कारण मला वाटतं पहिली गोष्ट म्हणजे इथं आमच्या शाळेमध्ये पंखे, ब्लॅकबोर्ड इथं सगळे पहिले चांगले बनलेले पाहिजे. आणि मी असं बोलतोय कारण मला आहे ना, म्हणजे चांगलं मला जाणीव आहे गरिबाची, कारण मी गरिबाचा मुलगा आहे आणि माझे पप्पा स्वतः येणार, मी कंपनीत कामाला तर माझ्या पप्पाला 15,000 रुपये पगार नाही, मग मला गरिबाची जाणीव आहे. आणि माझी मम्मी प्रत्येकाच्या घरी फिरून फिरून ते आशा सेविका आहे. मला मला गरिबाची जाणीव आहे, माझ्या भावाला आणि मला पण. मग असं असं वाटतं मला इथं चांगलं सुविधा झाल्या पाहिजे, मग इथं चांगलं कॉलेज आलं पाहिजे, दवाखाना वगैरे सगळे चांगले असले ना, मग इथं शिकायला मन लागतं आणि दुसऱ्या शहरात जायची गरज पडणार नाही. गावात सगळी काय काय सांगशील तुमचे लोकप्रतिनिधी आमदार खासदार जे कोणी आहे जे तुला बघतील, काय सांगशील त्यांना? मी सगळ्यात पहिले म्हणा इथं पहिले चांगला पूल बांधावा, कारण शाळा त्याला खूप अडचण होते. ती शाळा भरते तिथं मुलं येत पण नाही आणि तिथं कसं आहे तिथं बसायला अडचण होते आणि शिकायला अडचण होते. आता आमच्या 500 अशी मुलं असतात, तिथं वर्गाची कॅपॅसिटी 40 आहे, 30 मुलांची असते, तिथं जागा नसते बसायला. मुलांना वाटतं जाऊन दे पप्पा तिथं बसायला जागा नाही, आम्ही जातच नाही, आम्ही घरी करून घेऊ, पण मुलं घरी काहीच करीत नाही. आणि पहिली गोष्ट आमची शाळा म्हणजे आमची शाळा दम्मादम्मान मॉडिफाय होतीये आणि तिथं आमची शाळा पहिली गोष्ट PMC झालेली आहे. दम्मादम्मान होईन, पण आणखीन मी हे सरकारला विनंती करतो, आणखीन शाळा आणखीन मॉडिफाय व्हावी तर चांगले आमची आता ब्लॅकबोर्ड, डस्टर वगैरे सगळे चांगल्या गोष्टी यावा. आणखीन गाव मॉडिफाय तेवढं होईन, तेवढं शाळेचं नाव मोठं होईल. आणि शाळेचं नाव मोठं आलं मग मुलं मोठं होईल, मुलं मोठं आलं तर लासूर गावचं नाव रोशन होणारच आहे. मग असं आहे ते. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यामध्ये आहोत आणि या तालुक्यातील लासूर गावामध्ये सध्या आपण आहोत. या गावाचा, लासूर गावात जो इतिहास आहे तो जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत या ठिकाणी काही ज्येष्ठ मंडळी, आपण त्यांच्याकडून या गावात नेमकी इतिहास काय हा जाणून घेणार आहोत. बाबा, काय सांगाल नेमकी गावाचा हे जे लासूर गाव आहे त्याचा इतिहास काय? ही म्हणजे दक्षराजाची नगरी. ज्या टायमाला शंकर भगवंताला आमंत्रण दिलं आणि दक्षराजाने यज्ञ घालता, यज्ञ घालता तर ते यज्ञामध्ये दक्षराजाने श्री शंकर भगवंताला आमंत्रण दिलं नाही. मग ज्या टायमाला यज्ञ चालू झाला, मग माता पार्वती पतीला म्हणाली आपल्याला यज्ञाला जायचं. श्री शंकर भगवंत म्हणाले आपल्याला आमंत्रण नाही, आपण त्या ठिकाणी जायचं. तिथं कळवलं आई वडिलांच्या घरी जाण्यासाठी काही मूळ लागतं का, आमंत्रण लागतं का. मग ती निघाली. तिकडे आल्यानंतर तिचा जरा अपमान झाला. अपमान झाल्यानंतर तिला क्रोध आला आणि तिने आग्नेयास्त्र घेतला. श्री शंकर भगवंताला कळलं, नंदीला पाठवलं. नंदीने ही नगरी पालटी केली. युद्ध झालं. श्री शंकर भगवंतानी जटा पडले, वीरभद्र तयार झाला आणि वीरभद्राने दक्ष राजाला सर्व सैन्य संपवलं आणि दक्ष राजाने श्री शंकर भगवंतानी आव्हान केलं, युद्धामध्ये आता सिद्ध व्हा. तर श्री शंकर भगवंतांनी दक्ष राजाचं शिर उडवलं. म्हणून ते शिर काही कालांतरात इतिहासामध्ये दक्ष राजाला मेंढ्याचा मुंडक बसून आणि म्हणून आपले मंडळी भक्तजन ह्या ठिकाणी आल्यानंतर आधी महादेवाचं दर्शन करतात आणि म्हणून टाळी वाजून बोबड्या बोलाने असा नमस्कार करतात. आणि तेव्हापासून ही लासूर नगरी दक्ष राजाने, ह्या गावाला 5 गणपती आहे. काही विघ्न येऊ नये म्हणूनच 40वर 4 गणपती आणि एक लासूर गावामध्ये स्थायिक आहे. असा हा दक्ष राजाचा इतिहास आहे.
या लासूर गावचा इतिहास जाणून घेतल्यानंतर या गावातील काही तरुण मंडळी आपल्यासोबत आहेत. अर्थात गावाचा विकास झाला आहे का हे त्यांच्याकडून जाणून घेऊयात. कारण जर आपण पाहिलं तर समृद्धी महामार्गाच्या अगदी शेजारी असणारं हे लासूर गाव आणि नेमकी या गावातली विकासाची परिस्थिती काय आहे आपण जाणून घेऊयात. काय सांगाल, तुमचं गाव जे आहे ते समृद्धी महामार्गामुळे अगदी फ्रंटला आलं, गावचा विकास त्या तुलनेत झाला आहे का? नमस्कार. सर्वप्रथम LS मराठी या चॅनलचं खूप खूप अभिनंदन का तुम्ही आमच्या समस्या जाणून घेण्यासाठी गाव या ठिकाणी आला आहात. यावर मागील तुलनेत विकास हा खूप झालेला आहे. रस्ते, पाणी ही जी कायमची समस्या होती ती या गावात आता राहिलेली नाही. विकास भरपूर झालेला आहे. फक्त या गावासाठी आम्हाला आता तरुण मुलांसाठी जिम असेल किंवा कॉलेजेस असेल, इथून 3-4 किलोमीटर आम्हाला जावं लागतं. तर ते तेवढंच फक्त गावात आता राहिलेलं आहे. नाही तर विकास हा भरपूर झालेला आहे. विकासाच्या बाबतीत काही अडचण नाही. भरपूर कामं आता नवीन झालेली आहेत आमदार साहेबाच्या माध्यमातून. पिण्याची पाण्याची सोय वगैरे? पिण्याचे पाणी आम्हाला भरपूर येतं. आता 4-5 दिवसानंतर भरपूर पाणी येतं. म्हणजे बाकीच्या खेड्यात आहे ना महिना 15-15 दिवस पाणी येत नाही, पण आम्हाला आता 4-5 दिवसातून पाणी भरपूर येतं. लगे पाण्याची काही अडचण नाही. आता पाऊस नाही तरी पण? हो, कायम आता उन्हाळ्यात सुद्धा अडचण नाही आली पाण्याची आम्हाला. कशी आहे पावसाची परिस्थिती तुमच्या? पाऊस यावेळेस खूप कमी आहे. आता आशा आहे काय येईल म्हणून. बाकी काय शेतीचं कसं काय? शेती वगैरे आहे, पण आता काय पावसामुळे पावसावरच सगळं अवलंबून आहे आमचं. सरकारने कुठंतरी ह्या आता पाऊस नाहीये संपूर्ण, आता जवळपास दुष्काळासारखीच परिस्थिती, पाऊस उशिरा झालाय पावसाला, आणि मग एकंदरीत सरकारने काही मदत करायला पाहिजे असं वाटतं शेतकऱ्याला. सरकारने तर नक्की केली पाहिजे, पण सरकारचं लक्ष आता ह्या समस्येवर कमी आहे. आता त्यांचं दुसरेच वेगळे नवीन आपण रोज बघतोय तुमच्या माध्यमातूनच का ज्या कामाकडे त्यांनी लक्ष दिलं पाहिजे त्या कामावर त्यांचं पहिल्यापासून कधीच लक्ष राहत नाही. काय नेमकी परिस्थिती काय गावची? गावचा विकास झालाय नाही झालाय? विकास भरपूर झाला ना. आमचे जे तालुक्याचे आमदार आहे रमेश पाटील बोरनारे सर, यांनी भरपूर विकास केलेला आहे. इथं आमच्या पाण्याचा तलाव वगैरे करून दिलेला आहे. रोडचे कामं आहे, प्युअर ब्लॉक वगैरे बसवून दिलेले आहे. सरपंच वगैरे सगळं बघतात व्यवस्थित, काही अडचण नाही. तुमच्या गावातून समृद्धी हायवे गेलाय, जवळच तुमचं गाव आता फ्रंट फुटला आलं, त्याच्यामुळं त्याचा काही फायदा झालाय तुम्हाला? नाही, त्याचा काही फायदा नाही आम्हाला. समृद्धी मार्गाचा काहीच फायदा नाही ना आम्हाला, कारण आमचं दळणवळण काहीच नाही ना इथून. उद्योगाला वगैरे नाही, उद्योग वगैरे काहीच नाही, कारण इथे MIDCच नाही ना. MIDC इथून 30-40 किलोमीटर आहे वाळूज MIDC. त्यामुळे रस्त्याचा आम्हाला काही फायदा नाही. इथं अनेक तरुण गावात आहेत, मग उद्योगाचं, व्यवसायाचं किंवा नोकरीचं काय आहे? नोकरीचं काहीच नाही. आता इथले लोक हेच करतात रोजगार, काही वाळू भरणे, काही रोजाने जाणे याच्या त्याच्या शेतात. बाकीचा उद्योग काहीच नाही इथं. जशी वाळूंजला MIDC आहे तशी तुमच्या तालुक्यात इथं एक MIDC होईल अशी इच्छा आहे तुमची, वाटतं तुम्हाला? व्हायलाच पाहिजे ना. हे जे बेरोजगार आहे त्यांना काहीतरी रोजगार मिळेल ना या संदर्भात. म्हणजे काहीतरी व्हायला पाहिजे इथं जवळपास 4-5 किलोमीटरच्या अंतरावर कुठंतरी. शेती कशी आहे तुमच्या गावात? शेती चांगली आहे आमच्याकडे, पिकायला एकदम व्यवस्थित आहे. पण ह्यावेळेस आता जर पाहिलं तर पाऊस नाहीये. पाऊस नसल्यामुळं, कारण पेरण्या नाहीये, बाकीच्या लोकांनी केलेले आहे, पण पाऊस नाही पडल्यामुळे ते बेकामी होऊन जाणार. पण मग आता पाऊस नाही, शेतकरी अडचणीत आहे इतक्या जवळपास. म्हणजे आता हे खतं वगैरे घ्यायची परिस्थिती नाही, कारण खताचे भाव खूप वाढलेले, लोक घेऊ शकत नाही. आणि घेऊन वावरात टाकल्यावरती पाऊस नाही, ते काही कामात येणार नाही. आता बरेच बी वगैरे महाग झालेले. तुम्हाला किती शेती? शेती नाही मला, आम्ही भूमिहीन. आम्ही जे हातावर कमवतो तेच आमचं. बरं, जे शेतकरी आहेत त्यांची आता पाऊस नाही, दखल सरकारने घेतली पाहिजे असं वाटतं? हा, मग घ्यायलाच पाहिजे ना, काहीतरी लावायला पाहिजे ना त्याची विल्हेवाट. आता बऱ्याच लोकांचे आता काही हप्ते पडतात याचे, किसानचे, जय किसानचे, काहीचे बंद झालेले, काहीचे येतात. ते सर्वसाधारण लोकांचे सरपंचांनी यांनी ध्यान द्यायला पाहिजे त्याच्यावर, काय येत नाही काय नाही असं. पाण्याचा प्रश्न, पिण्याच्या पाण्याच्या काही समस्या तुम्हाला उद्भवत आहेत का? आमच्याकडे मोठं टँक आहे इथं पाण्याचं, काही अडचण नाही आम्हाला. गावाला, पूर्ण गावाला 10 ते 12 हजार लोकसंख्या आमची गावची, लासूर गावची. सगळ्या व्यवस्थित पाणी वगैरे टायमोटायमी मिळतं आम्हाला. पाण्याचं काहीच अडचण नाही, कारण शिवना नदी असल्यामुळं आम्हाला इथं पुढे केटी आहे शाजतपूरला, आणि इथं डॅम पण आहे पाण्याचा, रमेश पाटील बोरनारे सरांनी करून दिलेला आहे. त्याच्यामुळं पाण्याची काही अडचण नाही. मुलांच्या शिक्षणाचा वगैरे काय प्रश्न? शिक्षण आता इथं जिल्हा परिषद शाळा आहे 5वी ते 10वी, आणि गावामध्ये 1ली ते 4थी, काहीच अडचण नाही. सुविधा आहेत का?
सुविधा काय जे सरकार देणार वह्या पुस्तकं आणि ड्रेस वगैरे देतात, बाकीचे शिक्षक लोक आहेच, पण आता ते आपण तिथं काही जात नाही बघायला. त्यांचं शिक्षणाची पद्धत ते आपल्याला सांगू शकत नाही आपण, पण व्यवस्थित कालांतराने एकदम व्यवस्थित. आणि तीर्थक्षेत्र देवी दाक्षिणी मंदिर आमचं इथलं, त्याच्यामुळं थोडं बरं वाटतं, बाकीची काय अडचण नाही. नेमक्या आता एकंदरीत पाहिलं तर समस्या काय नेमकी तुमच्या, आता काय तुम्हाला मागण्या तुमच्या प्रामुख्याने काय याची आम्हाला गरज आहे, नेमक्या अशा काय मागण्या? आमच्या काही मागण्या नाही, कारण आम्हाला शेती वगैरे नाही, त्याच्यामुळे आम्ही काही बोलू शकत नाही. आम्ही आमच्या पद्धतीनं आमच्या याच्यावर चालतो. या गावातील व्यावसायिक तरुण काही आपल्यासोबत आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत नेमकं त्यांना व्यवसाय करताना आत्ता सध्या काय काय अडचणी येत आहेत, कोणत्या अडचणींना त्यांना सामोरं जावं लागतंय हे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात. खरं तर आपण पाहिलं तर एक हॉटेल आहे, त्या ठिकाणी एक तरुण जो आहे तो चहा उकळतोय. काय सांगशील, खरं तर तू या गावामध्ये व्यवसाय करतो, तुमच्या गावातून समृद्धी महामार्ग देखील गेलेला आहे, किती फायदा झालाय तुझ्या व्यवसायाला? समृद्धी महामार्गाने काहीच फायदा नाही अजिबात, म्हणजे विशेष ते ट्रान्सफर बाहेर आहे, गावात आम्हाला यायला जायला लागणार. बाकी जे समजा ते मंदिराचे हिशोबाने बाहेरची पट्टी घेतली जाते तेवढंच बरं. पण आता गॅस मिळत नाही, गॅस महाग झालेत, किमती वाढल्यात गॅसच्या, आणि आता अशाच्या तू व्यवसाय करतोय, एक तरुण आहेस, नोकरीच्या संधी नाही अर्थात गावात, मग त्या अडचणीकडे कसं बघतोय आणि त्यातून व्यवसाय करतोय, आणि व्यवसाय करताना देखील इतक्या अडचणी येतात? थोडेफार तो प्रॉब्लेम चालू आहे, गॅसचं समजा माग आहे, आणखीन दुसरं काही चालूच राहतं. त्यानंच ते आता आणायला गेल्यावर 45 दिवस केले, 25 दिवस ते 45 मोठी गॅस टाकी आणायची, ती माग केली 3100-3200 रुपये कमर्शियल टाकी. त्यानंतर एका टायमाला चुलीवर चहा करावं लागतं, चार्जिंग शेगडीवर करावं लागतं, सगळं परिस्थिती म्हणजे आता पिरियडमध्ये लई कठीण झाली. आता समजा तुझं हॉटेल आहे इथं या ठिकाणी, तर तुझं गिरायकांचा रिस्पॉन्स कसा आहे, कसं काय नेमकं तुझं उदरनिर्वाह व्यवस्थित होतोय त्या गोष्टीवर, की अजून पण नोकरीच्या संधी गावात अजून पण पाहिजे ना? मग नोकरी संधी म्हणजे हर वर्षी कमीत कमी नाही म्हणून गावातले 60-70% पोरं शाळेतून 10वी 12वी पास किंवा नापास झाल्यावर काही नाही काही पाहिजे. दुसरं काय काही कामाला जाते मिस्त्रीच्या हाताखाली, काही वाढू भरायला, समजा काहीच त्यांना हे नाही ना का दुसरं काम. मग इतकी मुलं शिकतात आणि मग शेवटी मजुरी असे बारीक सारीक गोष्टी कराव्या लागतात. कुठेतरी इथल्या स्थानिक प्रशासनांनी, लोकप्रतिनिधींनी लक्ष देऊन या ठिकाणी नोकरी व्यवसाय आणण्याची गरज आहे. हा, मग आणण्याची गरजच आहे ना, कारण पोरं एवढे असून आता समजा सध्याची परिस्थिती मी पाहिलं, तुम्ही मागे 10-12 पोरं बसले होते, ते काहीच काम नाही करते, इकडून तिकडे फक्त शेती. सध्या त्याला पाणी पाऊस नाही, आता पूर्ण महिना गेला, पाणी नाही पाऊस नाही, काही कनिष्ठ राहतच. आता निवडणुका झाल्यात, लोकप्रतिनिधी गावात येतात का, लक्ष वगैरे आमदार खासदार गावातून लक्ष देणं किंवा काय काय माणसांमध्ये करतात का समाजात? हा, येत राहते. जे आमदार समजा रनिंगमध्ये जे आमदार आहेत ते येऊन जाते, कसं आहे काय हे बघून जाते, काही ना काही चालूच राहते, नेते. कसे पाऊस नाही आहे, आता पाण्याच्या समस्या काही तुम्हाला जाणवत आहेत का? हा, पाणी समजते सध्या, लोक आता लोक तर नाही समजलं म्हणजे, कारण का पाणी टँक आहे, डॅम बनले, नदीला पाणी येलं होतं, ते हिशोबाने काही समजलं. तरुण म्हणून, या गावातला एक तरुण म्हणून लोकप्रतिनिधींना काय सांगू शकतो, काय नेमक्या तरुणांच्या मागण्या आहेत? तर तरुणांना मागणं तेच, काहीतरी कमीत कमी आता एवढे जॉब आहे, समजा भरती मारते, ते करते, फेल होते, काही प्रॉब्लेम येऊन जाते, काही ना काही समस्या राहते, काही घरचे काही बाहेरचे, ते हिशोबाने काही ना काही त्यांच्या मागे पाहून पुढे काहीतरी करायला पाहिजे, किंवा त्यांचं भविष्य चांगलं व्हायला पाहिजे. काय अडचणी आहे गावात सध्या? पाऊस लांबलाय, शेतकरी देखील अडचणीत आहे, पाऊस नाही, आणि तुमच्या इथं तर पाहिजे नोकरी व्यवसाय संधी पण नाहीत. नेमक्या काय काय अडचणी तुमच्या गावात आहे? इथं काय शेतकरी वर्ग आहे, मजूर वर्ग आहे इथं. आता शेतकरी पाऊस नसल्यामुळे सगळं परेशानच आहे, पावसाचे पीक अजून पेरणी नाही, काही नाही. तुम्हाला किती शेती? मला आहे 10-15 एकर शेती. कर्जमाफी होईल त्याचा काही फायदा वगैरे झालाय? काहीच नाही अजून आमच्यापर्यंत कोणी आलंच नाही, किंवा आम्ही नाही गेलो त्यांच्यापर्यंत. आहे का पण तुमचं कर्ज सोसायटी? हा, कर्ज थकीत आहे, वडिलाच्या नावावर आहे, माझ्या नावावर आहे. काय नेमकं आता पाऊस नाही, नेमकी परिस्थिती, सरकारने काय मदत करणं अपेक्षित आहे शेतकरी म्हणून? शेतकऱ्याला आता ही बी वगैरे द्यायला पाहिजे, किंवा आता नाहीच पाऊस आला तर जनावरांसाठी चारा, याची व्यवस्था करायला पाहिजे. जर आपण गावात पाहिलं तर तरुणांची संख्या मोठ्या प्रमाणावर आपल्याला पाहायला मिळते. त्या तुलनेत उद्योग आणि व्यवसाय, नोकरी नाही आहे तरुणांना, लांब जावं लागते, शहरात जावं लागते सोडून. तर नेमकं कसं पाहताय संपूर्ण या गोष्टी? शेती अंतर्गतच काही व्यवसाय लोकांना प्रोत्साहन करायला द्यायला पाहिजे. शिक्षणाची काय परिस्थिती आहे एकंदर गावात जर पाहिजे? शिक्षणाचं काय, आता आमची इथे जिल्हा परिषद शाळा नदीच्या पलीकडं 6 वर्ग आहे, 6वी पर्यंत 10वी पर्यंत. पहिले 25 शिक्षक होते, आता 14 शिक्षक तिथे.
आता 25 लोक शिकवत होते तेच आता 14 जण शिकवत तेवढ्याच पण मुलांना. मग अशा मराठी शाळा कशा चालणार, मग टिकणार कशा? मग गव्हर्नमेंटला बंदच करायचे आहे ना, असं करून करून. तुम्ही तुमचे लोकप्रतिनिधी आमदार खासदार यांच्याकडे तक्रार काहीच वगैरे नाही, केली? ते मस्त खात्या पित्या मजा करतात, ते काय कमिशन खात्या भरपूर कामं केली इथे गावात, पण मग असंच कसे रस्ते बिस्ते तुमच्या गावात? हे काही काही चांगले आहे, काही असे आहे, काही ते. निवडणुका झाल्यानंतर जे लोकप्रतिनिधी ते गावात येतात, भेटतात तुम्हाला? भेटला निधी, पण मग असेच त्याच्यात 50% काम होतं, 50% वाटल्याच जात त्या लोकांचे. आता सध्या राज्यात जे राजकारण सुरू आहे, खासदार फोडाफोडीचं किंवा आमदार फोडाफोडीचं, एक मतदार म्हणून तुम्ही त्या संपूर्ण याच्याकडे कसे पाहता का? तर आपण मतदान एका माणसाला करतो, एका पक्षाला बघून करतो आणि ते माणूसच जाऊन नंतर पक्ष बदलतो, तर याच्यावर काय? हे थर्ड लोक झाले, आमदार खासदार लोक निवडून देते अलग अपेक्षानं, आणि ते त्यांच्या मर्जीने इकडे जातात तिकडे जाते, असं व्हायला नाही पाहिजे. पण मतदार म्हणून तुम्हाला असं वाटतं की हे काय चुकीचं आहे? मतदार म्हणून काहीच करू शकत नाही ना आपण, आपले मतदान करायचं एवढाच हक्क आहे, त्याच्या पलीकडे काय करू शकतो? पण मतदान करताना विचार करू शकतो या गोष्टी? काय आता मतदान आपण तुम्हाला करायचं आणि तुम्ही लगेच उद्या दुसऱ्या पक्षात चालले. आता आपण जर तुमच्या गावाचा विचार केला तर नेमकी काय परिस्थिती आहे? तुमच्या गावाचा विकास झालाय का? कारण आता जवळपास निवडणुका होऊन देखील 2-2.5 वर्ष झालेत संपूर्ण, हा म्हणजे वेगवेगळ्या. हा, तर मग विकास झालाय का? विकास जर तसं म्हणलं तर जर पाहिलं तर लासूर गावामध्ये इतकंच काही झालेलं नाही. तुम्हाला सांगतो, आमचे जी मुलं आहे आजचे, त्यांना बऱ्याचशा जणांना नोकऱ्या नाही आहे. इथं जसं दवाखाना पाहिजे होता एक सरकारी, तो नाही लासूर गावामध्ये. त्याच्यानंतर मोठं कॉलेज पाहिजे होतं, ते नाही मुलींना. इथं शाळेची व्यवस्था ठीकठाक नाही आहे. चांगल्या जिल्हा परिषद यांच्या मोठं इतके मोठं गाव असताना सुद्धा 10,000 लोकसंख्येचं गाव आहे. मंदिराच्या मानानं जसं सुविधा असायला पाहिजे तसं नाही आहे लासूरमध्ये. आपण जर पाहिलं तर लोकप्रतिनिधी तुमच्या गावात येतात, निवडणूक होऊन बरेच दिवस झाले, ते येतात, समाजात असतात. ते फक्त कधी एखादं उद्घाटन कार्यक्रम असला तरच येतात, असे इतर वेळी काही येत नाही ते. पण पहिल्यासारखे कसं आता कार्यकर्ते पहिल्यासारखे राहिले नाही. कार्यकर्ते आता डॉलरचे झाले, त्याच्यामुळे काही विषय नाही. ज्यावेळेस गरज असली त्याच वेळेस कार्यकर्ते तयार होतात. पहिल्यासारखे कार्यकर्ते राहिलेले नाही आता. तुम्ही कार्यकर्त्यांचा विषय घेतला, मला एक गोष्ट सांगा, राज्यात जे आता फोडाफोडीचं राजकारण चालू आहे, जे 6 खासदारांनी बंडखोरी केली, याच्या आधी एकनाथ शिंदे देखील केलं, शिवसेना 2 वेळा फुटली. मतदार म्हणून नेमकं काय वाटतं तुम्हाला? काय एकंदरीत ह्या असे राजकीय लोक निर्णय घेतात, इकडून तिकडे उड्या मारतात, राजकीय स्वार्थासाठी, स्वतःच्या किंवा विकासासाठी म्हणतात ते, तर काय वाटतंय? हा विकासाचा काही एक मुद्दा नाही आहे. यांनी जे फोडाफोडी केली ती त्यांच्या वैयक्तिक कारणासाठी केली. लोकांसंग त्यांना काही एक घेणं नाही आहे. जर सगळेच जर सत्तेत पळायला लागले तर मग जनतेचा वाली कोण राहील? जनतेचे प्रश्न कोण लावून धरीन? मुलांचे युवकांचे प्रश्न कोण लावून धरीन? या विचार काही बोलायला नाही. हे फक्त जे त्याचे स्वार्थ म्हणून गेलेले. जर सगळेच जर सत्तेत पळायला लागले आणि सगळेच जर सत्तेच्या मागे जायला लागले तर मग लोकशाही खतऱ्यामध्ये येऊन जाईल, असं आमचं मत आहे, माझं स्वतःच. नाही, पण मतदार म्हणून काय वाटतं? हे योग्य वाटतं का सगळं? अयोग्य आहे सगळं हे. काही योग्य कसं काय म्हणताय तुम्ही? मतदान कोल कुठं दिला तुम्हाला? त्यांच्या विरोधात दिला ना. जे सत्ता येऊ नाही, सत्ता येते असते जात असते, सत्तेसंग काही एक घेणं नसतं राहत. जनतेने तुम्हाला कोल विरोधात दिला, तुम्ही विरोधात राहायला पाहिजे, त्याला काही विषय नाही. आता समजा त्यावेळेस धनुष्यबाण होता, ठीक आहे, समजा धनुष्यबाण शिंदेला गेला, पण आता तुम्ही मशालवर गेले ना, आता जायचं काय कारण होतं? तर एक महत्वाचा प्रश्न, तुमच्या गावातून समृद्धी महामार्ग गेलाय, संभाजीनगर जिल्ह्यातलं वैजापूर तालुक्यातलं हे तुमचं लासूर गाव आहे, आणि तुमच्या याच्यातून समृद्धी महामार्ग गेलाय. किती फायदा झालाय गावाला विकासासाठी? समृद्धी महामार्गाचा काळीचाही फायदा नाही. फक्त ज्यांचे वावर गेले त्यांचे 10-12 जणांना फायदा आहे. बाकीच्या लोकांना काय फायदा आहे त्याचा काही काळीचाही फायदा नाही आम्हाला. पण मग तुम्हाला मुंबई नागपूर जवळ झालं नाही का? मुंबई नागपूर झालं तर आमचे कोणचे लगेच क्षेत्र झाले ते मुंबई नागपूर जायचं तर त्याच्यावरती टॅक्स राहतो. वरती चढायचं तर खाली पोलिस राहते, खाली टॅक्स द्यायचा, वरती उतरायच्या टायमाला टॅक्स द्यायचा. सगळं टॅक्स देऊन काम चालू आहे. त्याचा काही एक फायदा नाही आम्हाला. उद्योगधंद्यांचं कसं? गावात नोकरी आणि व्यवसायाच्या काहीच संधी नाहीत. काहीच नाही गावात, कुठेही उद्योग व्यवसाय झालेला नाही आहे. त्याच्यामुळे मी काय म्हणलं तुम्हाला, इथं गावात सरकारी हॉस्पिटल आणि सरकारी दवाखाने, एक साखर कारखाना, भरपूर जागा आहे. इथं मंदिर परिसरामध्ये मंदिराची जवळपास 1000 हेक्टर क्षेत्र आहे. याच्यामध्ये हा विकास व्हायलाच पाहिजे. त्याच्यामुळं नवीन रोजगार तयार होतील, बाहेरगावचे लोक येतील, इथं थांबतील, गोरगरीब लोकांना अन्नछत्र तयार व्हायला पाहिजे, असं एक वैयक्तिक मत आहे माझं. एकंदरीतच आपण जर पाहिलं तर सध्या पाऊस देखील लांबलाय. तुमच्या भागातला, तुमच्या तालुक्यातला शेतकरी नेमका कसा अडचणीत आहे? आता दुष्काळजन्य परिस्थिती आहे, पण सगळे जवळपास आता थोडी पावसाची वाटत पाहते. अजून काही पाऊस संपलेला नाही आहे, त्याच्यामुळं एवढं काही विषय नाही. अजून येईल पाऊस.
इतकं धीर सोडून काम चालणार नाही. कर्जमाफीचा फायदा झालाय का? सरकारने कर्जमाफीची घोषणा केली आहे. आमच्या गावातले ते एकही जण बसलेलं नाही आज. ती आता कोणाला बसली ती त्यालाच माहिती. ही फसवी योजना आहे, आमचं म्हणणं असं आहे. ज्यावेळेस उद्धव साहेबांनी ज्या दिल त्या फक्त एका अंगठ्यावर दिल ते सगळ्याला 2-2 लाख रुपये माफ झाले. या योजनेमध्ये बरेचसे नियम आहे, निकष आहे. या निकषमध्ये लोक काही बसायला तयार नाही. ठाकरेंनी दिल्ली कर्जमाफी उद्धव ठाकरेंच्या काळात ती योग्य, आणि आता जी फसवी निस्ता आश्वासन आहे. ही जी कर्जमाफी आहे ही शेतकऱ्याच्या लायकीची नाहीच. एखादे आता आमच्या गावातले इतके शेतकरी हजाराच्या पुढे असेल, 1000 मतदानाच्या पुढे म्हणजे 1000 शेतकरी असेल तर 1000 मधल्या कमीत कमी 100 तरी नाही बसले. तुम्ही याच्यावर विचार करा. 100 पण तुमच्या त्या कॅटेगरीत बसलेच नाही अजून. मग याच्यानंतर तर तुम्ही याच्यावर विचार करायला पाहिजे ना. आता पाऊस नाही, सरकारने नेमकं काय शेतकऱ्यांकडे काय विशेष लक्ष दिलं पाहिजे? खतांच्या किमती देखील आपण पाहिलं तर सातत्याने वाढतात. सरकारपेक्षा बी ना जनतेनंच याच्यावरती ना या महागाईवरती बोलायला पाहिजे. जनतेनंच उठाव तयार करायला पाहिजे. सगळंच जर सरकारच्या भरोश्यावर राहिलं, लोकप्रतिनिधी बेमान झालेले आता. लोकप्रतिनिधी सगळे सत्तेकडे चालले. मी तुम्हाला पहिलेच काय बोललो, सरकार जे लोकप्रतिनिधी आपण ज्यांना वद्दन केलं यांनी आपल्या बाजूने राहिले पाहिजे, ना की सरकारच्या बाजूने. तुम्ही जनतेसाठी निवडून गेले. लोकशाहीचा अर्थच आहे का लोकांचे प्रश्न निर्माण करा. तुम्ही तुमचे नका सोडू. लोकांनी तुम्हाला कशासाठी निवडून दिलेलं आहे का लोकांचे प्रश्न तुम्ही संसदेत मांडा, विधानसभेत मांडा, लोकसभेत मांडा, याच्यासाठी का ना काही तुम्ही गद्दारी करून दुसरीकडे जाण्यासाठी. एकंदरीत तुमच्या गावाचा जर आपण विकास पाहिला तर एलएस मराठी आमच्या चॅनलच्या माध्यमातून तुमच्या लोकप्रतिनिधींना काय सांगाल की ह्या गोष्टींची आम्हाला गरज आहे? कोणत्या गोष्टी तुम्हाला प्रामुख्याने विकासात पाहिजे? आमच्या गावात गावातला जर विकास केला तर रस्ते, नाली, तर त्यांच्या ज्या लोकेशन आहे समजा चांगल्या झाल्यापेक्षा गावातले रस्ते झाले, नाले आले, पण त्याला ज्या 0.9 व्हायला पाहिजे होत्या त्या तसे नाही झाले. गावात भरपूर ठिकाणी पाणी सांडलेलं आहे. नवीन नवीन योजना तुम्हाला तेच सांगितलं ना, दवाखाना नाही आमच्या गावात जास्त व्हायला पाहिजे असं लोकांसाठी, युवकासाठी. त्याच्यामधून रोजगार निर्माण होईल. बरेचसे लोक आहेत. काय सांगशील आज जर तुमच्या गावाची परिस्थिती पाहिली तर तरुणांना नोकरी करण्यासाठी इतक्या लांब जावं लागतं, इतक्या वर्ष होऊन देखील तुमचा विकास होत नाही. अगदी समृद्धी महामार्गासारखा प्रकल्प आलाय, पण ज्यावेळी तुमच्या गावकऱ्यांशी आम्ही बोललो, एलएस मराठी जेव्हा इथं आलं तेव्हा पाहिलं इथली परिस्थिती वेगळीच. इथं नोकरी नाही, काही नाही, व्यवसाय नाही. सगळ्यांना जे ते रोजंदारीवर अवलंबून राहावं लागते. एवढे तरुण शिकतात आणि मग शिकून मग पुढं काय? नोकरीचा सगळ्यात मोठा गंभीर प्रश्न आहे आमच्यासाठी. आता गावातले बरेचसे तरुण शिक्षणाचाच अभाव आहे मुख्यतः. शिकायचं झालं तर संभाजीनगर सारख्या शहरात जावं लागतं. गावात दर्जेदार शिक्षणच उपलब्ध नाही इथं. आणि कसा रोजगार भेटेल आम्हाला? इथून एमआयडीसीत जायचं, रोज अपडाऊन करायचं, अपघाताला बळी पडायचं. अशा कितीतरी घटना होत्या आमच्या इथं. इथून 30 किलोमीटर एमआयडीसी, तिथं कामाला जायचं, जेमतेम आपलं 300 रुपये रोजंदारीवर काम करायचं तिथं जाऊ. हे असं समीकरण बघायला पाहिजे. स्थानिक लोकांनी, नागरिकांनी, राजकारण्यांनी, समाजकारण्यांनी यांनी लक्ष द्यायला पाहिजे या गोष्टीकडे. पण मग तू लोकप्रतिनिधी मतदानाला येतात त्यावेळेस ह्या गोष्टीचे आश्वासन देतात, पण नंतर गावात येतात तेव्हा तुम्ही त्यांना विचारता की ह्या गोष्टी झाल्या? ते दुर्लक्ष करतात आमच्याकडे. आम्ही प्रश्न जरी करायला गेलो तरी आम्हाला दुर्लक्ष केलं जातं. अशा प्रकार चालतो. तुम्ही त्यांना दाखवून दिलं तरी ते दुर्लक्ष करतात. दुर्लक्ष होत असतं आमच्याकडे. इथं ग्राउंड लेवलला म्हणा किंवा तालुका लेवलला सगळे राजकारणी सगळे एकाच माळीचे म्हणा, सगळे दुर्लक्ष करणार आमच्याकडे. चांगलं शिक्षण नाही, चांगलं दवाखाने नाही आमच्या गावात. जर एखाद्या वेळेस इमर्जन्सी अपघाताचा काही प्रसंग घडला, तिथून संभाजीनगर 40 किलोमीटर जावं लागतं आम्हाला तिथं हॉस्पिटलसाठी. तोपर्यंत आतापर्यंत इतके बळी पडले तिथं, इतक्या लांब वेळेवर उपचार मिळत नाही, काही नाही. ही एक मोठी समस्या आमच्या गावात. पण मग आता किती वर्ष याच गोष्टीवर, याच रस्ते, पाणी याच्यावर मतदान करणार? तेच चालणार आलंय, तेच चालणार. मला तरी वाटतं आणखी 5 वर्ष तेच चालणार. यासाठी तरुण पिढीने एकत्र येणं गरजेचं आहे. सगळ्यात महत्त्वाचं तरुण पिढीचा आवाज देखील दुर्लक्ष केला जातो आमच्या गावात. इथं आमचे गाव पातळीवर राजकारण एकदम किचकट, भंगार, घाणेरड दुर्लक्ष केलं जातं. जे महत्त्वाचे मुद्दे शिक्षण, आरोग्य, रोजगार हेच इथं गावात उपलब्ध नाहीत आमच्याकडे. तुमचे सरपंच वगैरे या गोष्टी लोकप्रतिनिधी पुढे मांडत नाहीत का? कोणालाच वेळ नाही इथं. सगळे आपापले बघतात. फक्त आमचे ग्रामपंचायत राम भरोसे चालू आहे, जे चालायचे ते चालू आहे. तिकडे लक्ष द्यायला कोणाकडे वेळ नाही, काही नाही. आता बघितलं तर ग्रामसेवक सुद्धा इथं आठवड्यात 2-3 दिवसच हजर असतो. बाकी सरपंच, उपसरपंच बस काही काम निघलं तेव्हाच येते तिथं. जेव्हा फक्त कामाचं बस कामाच्या वेळेसच, बस एवढ्याच वेळेस. नेमकं आता अजून गावात कोणत्या गोष्टी व्हाव्यात असं तुला तरुण म्हणून वाटतं? आणि प्रकृती म्हणजे एलएस मराठीच्या माध्यमातून काय सांगशील की तुमच्या आमदार खासदारांना काय सांगशील की इथं काय झालं पाहिजे?
इथं शिक्षणाला चालना मिळाली पाहिजे. तरुण वर्ग बराचसे आमचे तरुण आहे पोलीस भरतीची तयारी करतात, काही स्पर्धा परीक्षेची तयारी करतात. त्याच्यासाठी एखादी सुसज्ज अभ्यासिका व्हायला पाहिजे, त्यानंतर एखादं महाविद्यालय व्हायला पाहिजे. पण असं काहीच होताना दिसत नाही. बस गावात अवैध 2 नंबरचे धंदे इतके वाढलेले आहेत असंख्य, त्याला चालना आहे आमच्या गावात, त्याला प्रोत्साहन आहे. बस यांनी तर तरुण बिघडतात. तरुण बिघडायलाच लागलेत ना. मग याच्याकडे गाव पातळीवर राजकारणी लक्ष घालायला पाहिजे. गावात एवढे अवैध धंदे वाढले, त्याच्याकडे दुर्लक्ष होतं. तुमच्या गावातून समृद्धी हायवे गेलेला आहे, समृद्धी महामार्ग, त्याचा किती फायदा गावाला झाला विकासाला? काहीच विकासाला काहीच फायदा भेटेना. लोकांना पैसा भेटला, काही तुटपुंज्या लोकांनी जमिनी खरेदी केल्या, बाकीच्यांनी खर्च केले, पब बार, बस इकडे ह्या गोष्टी. मग आता एकंदरीत शेती आणि शेतकऱ्यांची परिस्थिती काय तुमच्या भागात? शेती आणि ज्याच्याकडे जास्त प्रमाणात शेती तो सुखकर आहे, पण जो अल्पभूधारक शेतकरी त्याची अवघड परिस्थिती. डबा भरायचा, 300 रुपये रोजाने MIDCत कामाला जायचं, किंवा रोजंदारीने मिस्त्रीच्या हाताखाली इकडे तिकडे कामं करायची, गवंडी कामं वगैरे. आता एकंदरीत राज्याचं राजकारण जर पाहिलं तर आमदार फुटतात, खासदार फुटतात, इकडून तिकडे उड्या मारतात, पक्ष बदलतात. मतदार म्हणून काय वाटतं, त्यात तरुण मतदार म्हणून काय वाटतं? राजकारणावर तरुणाचा भरोसाच राहिला नाही, आता विश्वासच राहिला नाही. मी तरी म्हणतो काय, आम्ही मतदान करतो ना, आमचं मतदान देऊन देखील उपयोग होत नाही. निष्ठा ठेवायची कोणावर तरी. आता मतदान करतोय, निष्ठेच्या नावाने मतदान मागताय, या त्या गोष्टीनं, धर्माच्या नावावर, या त्या गोष्टीवर, विकासाच्या नावावर काहीच चालू नाही. काय चाललंय विकासाच्या नावावर? सगळं धर्म, त्या गोष्टी, जे विकासाचे मुद्दे राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, हेच राहून जातात ना. सध्या आपण दाक्षायणी मातेच्या मंदिर परिसरात आहोत आणि या ठिकाणी ज्या महिला फुल विक्री करतात त्या महिलांशी आपण संवाद साधणार आहोत. नेमक्या काय समस्या आहेत त्यांना ते जाणून घेणार आहोत. ताई, काय सांगाल, खरं तर तुम्ही या ठिकाणी व्यवसाय करतात, गावात आधीच व्यवसाय संधी कमी आहेत, त्यात तुम्ही आपल्या इथं देवस्थान आहे एवढं प्रसिद्ध, आणि त्याच्या माध्यमातून व्यवसाय करता, कसा प्रतिसाद असतो, व्यवसाय वगैरे धंदा कसा? धंदा शुक्रवारी मंगळवारी व्यवस्थित होतो, मधल्या वारी थोडा कमीच असतो धंदा आमचा, पण तरी पण रोजीरोटी निघते आमची बा, त्याच्यावर आम्ही बसलेलो असतो. महिला म्हणून गावात काय अडचणी तुम्हाला येतात, काय काय समस्या आहे गावच्या, म्हणजे पाण्याच्या वगैरे असतील, घरातल्या पाण्याच्या, पाण्याच्या काय नेमकं? पाण्याची समस्या नाही आहे ना आपल्यावाली, कुठं समस्या, पाणी आहे व्यवस्थित, पाण्याची काही अडचण नाही बा आमचीवाली. फक्त सरकारने आता महिलांसाठी लाडकी बहीण नावाची योजना घोषित केली, त्याचे पैसे देखील अनेक महिलांना त्याचा लाभ मिळतोय. तुम्हाला तसं काही लाभ मिळतोय त्याचा? हो मिळतो लाभ, रेग्युलर पैसे वगैरे मिळतात त्याचे? हो मिळते. म्हणजे मग एकंदरीत तुमचं घर आणि प्रपंच चालवण्यासाठी त्याचा फायदा होतो ना. महिला म्हणून तुमच्या गावात काय वाटतं, कोणत्या गोष्टीचा विकास झाला पाहिजे गावात? रस्ते पाणी व्यवस्थित आहे, पण विकास झाला पाहिजे ना मुलांसाठी. आता तरुण मुलं आहे बा, त्यांना ड्युटी मिळाली पाहिजे, काहीतरी त्यांच्यासाठी व्यवस्थित झालं पाहिजे की नाही. ग्राउंड नाही इथं मुलांना. मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न हा देखील इथं मोठा आहे. तर नेमकी काय अपेक्षा आहे तुमची लोकप्रतिनिधी आणि सरकारकडून, काय अपेक्षा आहे, काय व्हायला पाहिजे शिक्षणात, नोकरीत? इथं शिवणा नदीचा पूल व्हायला पाहिजे. आमच्या लेकरांना जाण्या येण्याला त्रास होतो ना, शाळा शिकता येत नाही, पाऊस असलं का 4 महिने जाता येत नाही लेकरांना शाळेमध्ये. मग त्याच्यामुळं काहीतरी सुविधा व्हायला पाहिजे, पूल तयार व्हायला पाहिजे मुलांसाठी, अभ्यास करण्यासाठी एखादी रूम हॉल व्हायला पाहिजे, त्यांना अभ्यासाच्यासाठी पुस्तकं, असं थोडी काळजी घेतली पाहिजे ना सरकारने पण. गावात काही महिला बचत गट वगैरे अशा काही योजना आहेत, काम करतात त्या? नाही, चालू आहे वाटतं महिला बचत. दादा, काय सांगाल, एकंदरीत तुमच्या गावात जर परिस्थिती पाहिली तर खरं तर हे देवस्थान परिसरात तुम्ही सर्वजण उदरनिर्वाह करतात, आणि एकंदरीत जर परिस्थिती पाहिली तर व्यवसाय तुमचा कसा चालला? आमचा व्यवसाय बरा चालतोय, पण शुक्रवार, मंगळवार, रविवार या दिवशी गर्दी थोड्या प्रमाणात बरी असते. अजून तीर्थ आपलं पर्यटन स्थळामध्ये असल्यामुळं पब्लिक अशी म्हणावं तशी वाढतही नाही. तुमचं गाव जे आहे ते छत्रपती संभाजीनगर शहरापासून जवळ आहे, समृद्धी महामार्गाच्या अगदी शेजारीच आहे. तर एकंदरीत गावचा विकास पाहता तितका विकास झाला नाही, मुलांना सरळ काही फायदाच नाही आम्हाला. समृद्धी महामार्गात एखादी देवीची पाठी लागली पाहिजे, समृद्धी त्या ठिकाणी काहीतरी कमान वगैरे व्हायला पाहिजे. आमच्या देवीकडे येतच नाही ते लोक समृद्धी महामार्गाचे. गावाला काही फायदा झाला नाही, काहीच फायदा नाही झाला. समृद्धी महामार्ग नुसता गेला, आमचा काही फायदा झाला नाही त्याच्यावर. आज प्रश्न घेऊन मी तुमच्याकडे येतो की नेमकं समृद्धी महामार्ग तुमच्या गावाच्या आजूबाजूनी आहे, आणि पण इथं नोकरी समस्या, शाळा आणि बेसिक पाणी, ड्रेनेज अशा समस्या आहेत. तर नेमकं काय वाटतं? आता नदीला जेव्हा महापूर येतो ना, त्यावेळेस आमच्या लासूर गावची शाळा नदीच्या पलीकडे असल्यामुळं कंप्लीट 3 ते 4 महिने शाळा बंद असते. तिकडं गावचे पुढारी काही म्हणजे त्याच्यावर हे करीत नाही,
ना कोणी काही हे करीत नाही. पुलाच्या संदर्भात तर कोणी बोलतच नाही, फक्त मोठ्या मोठ्या गप्पा आम्ही करू बाकी त्याच्यावर तर काही झालं. मतदान करताना या गोष्टीचा विचार करत नाही तुम्ही मतदान करतात ना, मतदान करासाठी मतदानापुरतं आम्ही हे करू ते करू मतदानापुरतं बोलतात. हो, एकंदरीतच आपण पाहिलं तर या ठिकाणची परिस्थिती संपूर्ण आपल्याला पाहायला मिळते. या ठिकाणी एक आजी जे त्यांचं काम करत बसले आहेत. आजी, तुमचं ऐकायला येत नाही? कमी कमी येतं. काय तुमचं कसा धंदा चाललाय? एकंदरीत कसा गिराईक वगैरे होतंय का? का ज्यादा नाही ना आता या 2 महिन्याने जेवढं 1-2 नारळ तर एखादी बोनी बी होत नाही. घर कसं चालतं मग तुमचं? मातोश्री देते एखादी हो, मंगळवारी शुक्रवारी आडवारी जर थोडं कमी राहत. पाणी अजून सध्या बरं आहे याच वर्षामध्ये. रस्ते असे आता झाले रोड. हा, एवढं एका नदीला पाणी आल्यावर फुल जाता येत नाही. आता जर आपण पाहिलं तर आत्ताचा काळ तुम्ही आता बघताय, तुमचं वय पण भरपूर. तुमचा काळ कसा होता? 5 पैशाला पाणी फुलून ताट 5 रुपयाला लिखित होतं सगळं पातळा सुद्धा पहिला काळ. आता तर ते नारळाला तेवढे पैसे द्यावा लागू लागले, 50 रुपये 40 रुपये 30 रुपये. भारी होता का? 2 रुपये नारळ होतो बेटा, 1.5 रुपये नारळ होत. तशी बसते मी जवळजवळ. पहिली यात्रा करायची 65-66 काय म्हणते ते दुष्काळी, आणि नंतर मग दुकानला एवढे फुलं घेऊन बसायचे. आत तिथे मुळी दीपमाळी होते. लय जुनं दुकान आहे बेटे माझं. हो, कमवणार कोण नाही, मालक नाही, काही नाही. काय कसा काळ होता तुमचा? आत्ताचा काळ भारी आहे का तो काळ चांगला होता? तो काळ चांगला होता बाबा. काय करता 10 पोते विकत होते यात्रेला, 10 पोते. आता तर 2 पोते यात्रेला विकत नाही आम्ही 15 दिवसात. आता पहिला काळ. आता याला आणेल 3 वार होती पा, मग तरी ते नारळ संपले नाही तुमचे? जात नाही ना. हा, पहिले लई विकायचं बा. तुम्ही माझं घेणार नाही, मी तुमचं लेकावानी नातावानी माझ्या. पहिले चांगलं होतं, आता नाही. शेतीबाडी काही नाही मला. महागाई किती वाढली आता जर तुम्ही पाहिलं? मी म्हणते बेटे 1 जण करीत 10 जण खात होते. आता एक पाहुणं आपलं लेकरू आलं तर ते जड होतं बेटा. होतं का नाही? खरं आहे की दाटून बोलते? जे खरं आहे ते बोलायचं. आपली वय झाली, 4 आणि 1 आणा राहिला आता. पण घरात करमत नाही म्हणून बसते. नाही करायचं का औषध पाणी चालत लागत वजे शेती करणारा माणूस आता एवढा अडचणीत आहे, खत एवढी महाग झाली, सगळ्या गोष्टी. तुमच्या काळातला शेतकरी कसा होता? शेतकरी लय चांगलं होतं. 8 आणि किलो ज्वारी खाल्ली बेटे, बाजरी गहू. आता किती झाले ते? एक पाहिली बरं गहू आणले तर महिनाभर जाता मला. आता जाता का नाही खाणं? नाही तर पहिले येऊन नाश्ता करून घेत होते. आता तर आरती होती तरी जेवण जात नाही. एकंदरीत आपण जर पाहिलं तर हा संपूर्ण जो परिसर आहे तो लासूर गावाचा परिसर. अर्थात आता मी ज्या ठिकाणी उभा आहे, जरी हा परिसर तुम्हाला एखाद्या मैदानासारखा दिसत असला तरी हे एका नदीचं पात्र आहे, शिवना नदी, जी या गावाच्या कडेने वाहते. आणि या गावाची एक विकासाची पार्श्वभूमी पाहिली तर माझ्या उजव्या बाजूला तुम्ही पाहू शकता की समृद्धी महामार्ग आहे. त्यानंतर एक बंधारा आहे ज्या ठिकाणी पाणी नाहीये. सध्या महाराष्ट्रात अशी सर्वत्र जी आहे ती भयान परिस्थिती असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. आणि या ठिकाणी छत्रपती संभाजीनगरला जोडणारा, शहरला जोडणारा एक रेल्वेचा ब्रिज आहे, रेल्वे कनेक्टिव्हिटी आहे. संपूर्ण जी आहे ती कनेक्टिव्हिटी या गावाला असून देखील या गावाचा विकास जो आहे तो खोळंबला आहे. अनेक तरुणांना जे आहे ते नोकरी आणि शिक्षणापासून वंचित राहावं लागतंय. आणि नोकरी आणि शिक्षणाच्या शोधात त्यांना छत्रपती संभाजीनगरची जी वाट आहे ती धरावी लागते. त्यामुळे आम्ही आमच्या गावात आम्हाला विकास हवा आहे, शिक्षणाच्या सोयीसुविधा हव्या आहेत असं आपल्याशी बोलताना तरुणांनी जे आहे ते सांगितलं. आता ह्या गावाचा विकास का झाला नाही हा प्रश्न तुम्हाला पडला असेल. याचं कारण जर आपण पाहिलं तर या ठिकाणी ही नदी आहे आणि नदीच्या एका बाजूला जो आहे तो गंगापूर मतदारसंघ आहे, ज्या ठिकाणचे आमदार आहेत प्रशांत बंब. आणि एका बाजूला जो आहे तो वैजापूर मतदारसंघ आहे विधानसभेचा, ज्या ठिकाणचे आमदार आहेत रमेश बोरनारे. जर एकंदरीत पाहिलं तर दोन्ही मतदारसंघाच्या अगदी सीमेवर येणारं हे गाव आणि म्हणूनच कदाचित हे एक महत्वाचं कारण असू शकतं की या गावचा विकास जो आहे तो खोळंबलेला आहे. मात्र या गावात जे तरुण आहेत
त्या तरुणांची अपेक्षा एकच आहे की फक्त आमच्या गावाचा जो आहे तो विकास व्हावा. आमचं गाव जे आहे ते सुजलाम सुफलाम आहे. त्या गावाचा अजून विकास जर झाला त्याचा फायदा आम्हाला होईल. या ठिकाणी आपण जेव्हा फिरत होतो या संपूर्ण गावामध्ये तेव्हा एक परिस्थिती जाणवली की या ठिकाणी एक मराठी शाळा आहे. ज्या मराठी शाळेत आधी 25 शिक्षक होते, मात्र त्यानंतर आता शिक्षकांची संख्या कमी करून 14वर आली. त्यामुळे या ठिकाणचे पालक देखील चिंतेत आहे. एका बाजूला व्यवसाय, उद्योग नाही, नोकरी नाही, आणि त्यासोबत मराठी शाळेतलं जे शिक्षण आहे ते सुद्धा अशा शिक्षकांच्या कमतरतेमुळे कुठेतरी मागं पडतंय का, आज देखील प्रश्न जो आहे तो इथल्या नागरिकांच्या, ग्रामस्थांच्या मनात असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. एकंदरीत संपूर्ण परिस्थितीचा विचार केला तर जे नेते आहेत, पुढारी आहेत, गाव पुढारी आहेत, राजकीय आमदार खासदार जे आहेत ते फक्त मतं मागतानाच फक्त आमच्या गावात येतात. बाकी त्यानंतर आमच्या गावाला जे आहे ती पूर्णपणे पाठ दाखवल्याचं ही संपूर्ण लासूरगावचे ग्रामस्थ आपल्याशी बोलताना पाहायला मिळतात. खऱ्या अर्थाने आता या संपूर्ण रिपोर्टची दखल जी आहे ती इथल्या स्थानिक लोकप्रतिनिधींनी घ्यायची आहे. ज्याप्रमाणे तुम्ही मतदानाला मतं मागायला येता त्याच पद्धतीने आहे त्या तरुणांच्या विकासासाठी, हक्कासाठी, शिक्षणासाठी आणि रोजगारासाठी तितकी तत्परता या राजकीय मंडळींनी दाखवणं गरजेचं आहे. कॅमेरामन दिनेश सिंग समी, प्रथमेश तांबे, LS मराठी, छत्रपती संभाजीनगर.